तुकोबरायांचं वैकुंठ गमन झालं. जगद्गुरु तुकोबरायांचे चिरंजीव महादेव महाराज लहाने भाऊ नारायण महाराजांना घेऊन धर्मवीर छत्रपती संभाजी राजांकडे आले. संभाजी राजे तख्तासीन झालेलं समोर बघितलं महादेव महाराजांना. महाराजांच्या डोळ्यातले अश्रू बघितले आणि शंभू राजे विचारते झाले, महादेव महाराज आपल्या डोळ्यात पाणी, आपण तर आमचे तीर्थरूप छत्रपती शिवाजी महाराज, आपले तीर्थरूप जगद्गुरु तुकोबराय, आपल्या तीर्थरूपांच्या कृपा आशीर्वादाने आमचे तीर्थरूप छत्रपती झाले आणि त्यांचे तुम्ही चिरंजीव, तुमच्या डोळ्यात पाणी. आम्ही असताना काय झालं? नारायण महाराजांनी सांगावं, आषाढी कार्तिकी विसरू नको मद, सांग तसे गुज पांडुरंग. राजे, आषाढी कार्तिकीची वारी आली की आपोआप मन दाटली जाताना आपोआप पावलं त्या पंढरीच्या वाटेनं चालायला लागतात. आतापर्यंत आमची कधी परंपरा खणली नाही. विश्वंभर बाबाची परंपरा जपली आमच्या हरिबाबानं. तोच वसा वारसा घेतला विठोबा बाबानं. तोच आला पादाजींकडं, तोच आला शंकरजीकडं. तीच परंपरा घेतली बोलोबाबानं, कान्होबा बाबानं. तोच वारसा बोलोबा बाबा कोण आमच्या तुकोबरायांकडे, तुकोबरायांकडून आमच्याकडे आला. आम्ही सुद्धा खांद्यावर भगवी पताका घ्यावी. सगळे वारकरी पंढरीच्या वाटेला चालायला लागावे. रामकृष्ण हरीचा गजर व्हावा. पण त्याच वेळेस अचानक गड्या डोंगरकडे कपारीतून कुठूनतरी एवढ्यांची टोक हरवली. खांद्यावर भगवा पडावा. आपल्यासोबत आमचा वारकरी उभा कापला जावा राजे, उभा कापला जावा राजे, उभा कापला जावा. आमच्या वारकऱ्यांचं रक्षण करा राजो. शब्द कानावर पडले आणि कडाडला मराठ्यांचा छावा. पाठीशी संभाजी राजे उठून उभे राहिले. दोन्ही हाताच्या मुठ्या वळल्या. चेहऱ्यावर चेहऱ्यावर सूर्यासारखं ताईट आणि बोलते झाले संभाजी राजे, यसाचे काका आमच्या पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांवर वार करणाऱ्या त्याची गर्दन मारून घार करा, त्याची गर्दन मारून घार करा. आणि माझ्या संभाजी राजानं गर्दनच नाही मारली तर दिंडीला लागणारा साकडा शिला सामुग्री देऊन स्वतः पंढरीचे पहिले वारकरी माझे शंभू राजे झाले. देहू ते पंढरपूर दिंडीला रक्षण करणारे शंभू राजे म्हणून त्यांचा उल्लेख करावाच लागेल, करावाच.